आता विषय मुंढव्याच्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणातला। या प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला मुख्य सूत्रधार ठरवत तिला अटक करण्यात आली होती। या शीतल तेजवानीला आता 8 दिवसांची कोठडी देण्यात आली आहे। पुण्याच्या न्यायालयाकडून शीतल तेजवानीला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश संध्याकाळी उशिरापर्यंत चाललेल्या सुनावणीच्या नंतर देण्यात आले। मुंढवा कथित गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतलवर मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे। पुणे पोलिसांनी तिच्या अटकेनंतर कोठडीची मागणी केली होती। ती 14 दिवसांची कोठडी पुणे पोलिसांनी मागितली होती, मात्र सध्या तरी न्यायालयाने मर्यादित कोठडी दिली आहे। रोहन कदम आमचे सहकारी सोबत जोडले गेलेले आहेत। रोहन, माझा आवाज येत असेल तर पटकन सांगा, कोणत्या कारणांमुळे पोलीस शीतल तेजवानीची कोठडी मिळवण्यात यशस्वी ठरले? खरं तर पुणे पोलिसांनी आज रिमांड रिपोर्ट जो सादर केला पुणे जिल्हा सत्र न्यायालयासमोर, त्याच्यामध्ये प्रामुख्याने 9 ते 10 कारणं जे आहेत ते रिमांड मागताना सांगितलेली होती। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मूळ कागदपत्र जे आहेत ते अजूनही शीतल तेजवानीकडे आहेत आणि ते पोलिसांना देत नाहीयेत। अगदी या सगळ्याची कव्हर ऑफ अटॉर्नी ज्यावेळेस केली त्यावेळेस मूळ कागदपत्र, त्याचबरोबर ही जागा विकली, ज्यावेळेस सेल डेट झालं त्यावेळेस मूळ कागदपत्र जे आहेत ते त्यांच्याकडून रिकव्हर करायचे आहेत। काही लॅपटॉप आणि फोनमध्ये देखील काही डॉक्युमेंट असण्याची शक्यता पुणे पोलिसांना आहे, त्यामुळे ते देखील पुणे पोलिसांना हवं आहे। त्याचबरोबर मूळ वतनदारांना जे पैसे त्यांनी देऊ केलेले होते ते पैसे देखील काही वर्षांपूर्वी चेक जे आहेत ते बाउन्स झालेले होते। नेमकी त्यांनी किती रक्कम अशा वतनदारांना दिलेली आहे आणि त्या रकमेचा देखील शोध पुणे पोलिसांना घ्यायचा आहे। 300 कोटी रुपये कशा पद्धतीने मीडिया कंपनीने त्यांना दिलेले होते, काही बँक खाती देखील तपासायची आहेत आणि त्यामुळे त्यांनी 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली होती। अखेर 3 तास 3.5 तास ही सगळी सुनावणी पार पडल्यानंतर 8 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती आता शीतल तेजवानीला मिळालेली पाहायला मिळते। धन्यवाद रोहन या सगळ्या तपशिलाच्यासाठी।